बहुतांशी पक्ष हा अजितदादांच्या बाजूने उभा आहे। अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे होतील, कोण होतास तुम्ही आणि काय झालास तुम्ही। सात फेब्रुवारीला निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवारांकडे दिलं आणि त्यानंतर आता आज विधानसभा अध्यक्षांनी राहुल नार्वेकर यांनी देखील या निर्णयावर शिक्कामोर्तब केला। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप देशमुख आहेत। प्रदीपजी, निवडणूक आयोगानं हा निकाल पूर्वीच दिला होता, त्यावर आता विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केला आहे, काय सांगाल? हो यस, मागील काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे। आज दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांनी हा निर्णय अधोरेखित केला आहे की निवडणूक आयोग आणि हे दुसरं पीठ ह्या सर्व ठिकाणी अजितदादांनी घेतलेला निर्णय योग्य आहे असं मान्य केलं गेलं। याचं मुख्य कारण म्हणजे बहुतांशी पक्ष हा अजितदादांच्या बाजूने उभा आहे। अजितदादांच्या पाठीमागं बहुतांशी आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, लाखो कार्यकर्त्यांनी तर ॲफिडेव्हिट देऊन अजितदादांना आम्ही नेतृत्वाला पाठिंबा देतो म्हणून सांगितलं होतं। आणि या सर्वांचा एकत्रित विचार करून ज्याचं बहुमत, लोकशाहीमध्ये त्याचा विजय, अशा प्रकारच्या आजच्या विजयाला आपल्याला अधोरेखित करता येईल। या ठिकाणी आज महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि यापुढील काळामध्ये आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे होतील याकरता कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करून त्यांना मुख्यमंत्री करण्याकरता प्रयत्न करू। मात्र प्रदीपजी, याआधी देखील जेव्हा निवडणूक आयोगाने हा निकाल दिला होता त्यावेळेसही पुण्यात आणि महाराष्ट्रभरात प्रचंड विरोध झाला होता शरद पवार गटाकडून। आता पुन्हा एकदा त्याच प्रकारचा विरोध होण्याची शक्यता आहे। मागच्या वेळेस बोलताना, घोषणा देताना पातळी घसरली होती आणि अजितदादांवर अश्लील भाषेत टीका देखील करण्यात आली होती। आता पुन्हा तसं वातावरण निर्माण होण्याची चिन्ह आहेत, याबाबत काय सांगा? नाही, हे बघा, एकतर आपण ज्या लोकशाहीमध्ये राहतो त्यावेळेला न्यायव्यवस्था असेल किंवा आपल्या देशाची काही जी चौकट आहे त्यांनी दिलेले निर्णय पाळायला लागतात। मला हा निर्णय मान्य नाही, ज्याला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये दाद मागावी आणि वरती जावं। कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये। मागच्या वेळेला अत्यंत अश्लील आणि निर्लज्ज पद्धतीने ज्या काही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या, मला लाज वाटते की काही काळापूर्वी ते माझे सहकारी होते आणि त्यांच्याकडनं अशा प्रकारचं वक्तव्य केलं गेलं, त्याचा मी घोर निषेध करतो, निंदा करतो। लोकशाहीमध्ये मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु अशा प्रकारचं हिडीस वागण्यामुळं आपण आपली स्वतःची आणि आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्याची संस्कृती दाखवता। आम्ही असेपर्यंत पक्षाला शिस्त आणि संस्कृती होती आणि काल ही मंडळी ज्या वेळेला पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्यावेळेला पक्षाची संस्कृती काय झाली, काही महिन्यात कोण होतास तुम्ही आणि काय झालास तुम्ही, हा फरक आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो। नक्कीच, त्यामुळं आज निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केल्याचं प्रदीप देशमुख यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।